आमदार संग्राम जगताप यांच्या जीविताला धोका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी. जिहादी लोकांना भारताचं संविधान शिकवण्याची खरी गरज आहे. लव्ह जिहाद, वोट जिहाद करत हिंदू धर्माच्या विरोधात काम करतायत. आम्ही देखील आमच्या धर्माचं काम करत असून कोणीही अडवू शकत नाही. दौंड येथील बादशाह या नावाच्या व्यक्तीला तातडीनं पोलिसांनी अटक करावी, अन्यथा आम्ही त्याला घेऊन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देऊ. फेक अकाउंटवर देखील कारवाई करण्यात यावी, अन्यथा अशा जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्याचं काम केलं जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिली आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बागानगरे, संजय चोपडा, विनीत पाऊल बुद्धे, अविनाश घुले, अजिंक्य बोरकर, आशाताई निंबाळकर, माणिक विधाते, बाळासाहेब पवार, सुरेश बनसोडे, दीपक खेडकर, रेश्मा आठरे, सागर बोरुडे, साधनाताई बोरुडे, मयूर बांगरे, लतिका पवार, युवराज शिंदे, सनी कोवळे, नितीन घोडके, राजेश भालेराव, श्रेणिक शिंगवी, गिरीश जगताप, महेश गलांडे, अंजली आव्हाड, धीरज उकिरडे, मारुती पवार, सुनंदा शिरवळे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. आता हे जे आमदार संग्राम भाई जगताप हे हिंदुत्वाची भूमिका घेऊन महाराष्ट्रभर हिंदूंसाठी काम करतात, तर प्रथम तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण की हिंदू समाजासाठी जे काम त्यांचं चालू आहे ते कौतुकास्पद आहे. आणि आता जे 2 दिवसापूर्वी किंवा जे धमक्याचे सत्र चालू आहे, माझं आपल्या माध्यमांच्या प्रसारमाध्यमांच्या वतीने आम्हाला तुम्हाला सांगणं आहे की हे पोकळ धमक्याला काय आम्ही कोणी घाबरणार नाही. आणि फक्त इथून पुढे धमकी देताना तुम्ही काही गोष्टीचा विचार करा की बुवा आम्ही बी जर तुम्ही प्रकारचे धमक्या दिल्या तर आम्ही बी तुम्हाला शोधून सापडून आम्हाला जे काय करायचं आम्ही बी करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जे लोक, आता मी SP साहेबांना आम्ही भेटलो की या अहिल्यानगरचं नामकरण गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी झालेले, तर जे आयडीचे लोक आहेत यांचे जर आपण स्टेटमेंट पाहिले तर यांच्या स्टेटमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे अहमदनगर म्हणते. म्हणजे यांना पहिली गोष्ट त्यांना संविधानच मान्य नाही. ज्यांना संविधान मान्य नाही अशा जे त्यांचा आपण काय विचार करायचा. हे माझ्या सकट इथं तुम्ही प्रशासन किंवा पत्रकार आहेत यांना सुद्धा माझा प्रश्न आहे की समजा हे अहिल्यानगरचं नामकरण झाले, पुणे श्लोक अहिल्यानगर, त्यांचं कार्य आपल्या संबंध देशाला माहिती, त्यांच्या नावाला सुद्धा त्यांचा विरोध आहे ना. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्याला विरोध आहे. त्याच्यामुळे अशा जे लोकांचा फार मनावर घेण्यासारखी गोष्ट नाही. पण पोलीस प्रशासनाला आम्ही काय सांगितलंय की एक पोलीस प्रशासनाचं कर्तव्य याच्यामध्ये येतं की तुम्ही कशा प्रकारे याच्यात कारवाई करू शकता किंवा काम करू शकता. बाकी आम्ही सक्षम आहेत. आणि इथून प्रसारमाध्यमाद्वारे आम्ही सांगतो की कुठल्याही प्रकारचे इथून पुढचं फोनवर, मेसेजवर किंवा कुठल्याही प्रकारचे काही आता जे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजते त्यांची उलट मला ते सगळे माहिती आहे नगरमधलं असलं कारण. तर अशा लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही जे व्हॉट्सअप, सोशल मीडियाद्वारे जे बातमी करायचा प्रयत्न करता ना, तर तुम्हाला इथून पुढे त्याला सुद्धा चोख उत्तर देऊ. त्याच्यामुळे तुम्ही कशा प्रकारे, आमची इच्छा आहे शांतता ठेवा, पण तुमच्या मनात जर नसेल इच्छा तर आम्ही तसं उत्तर देऊ असं या ठिकाणी.